मी तुमच्याकडे विजयनगरला व्हिजिट केली, भेट दिली, तुमचे सगळे प्रश्न मी समजून घेतले. तिथूनच आपण SRAच्या कमिशनरांना फोन लावला. आज दुपारी 3 वाजता आपण SRA ऑफिसला SRA कमिशनरच्या समोर तुम्हा सगळ्यांना बसवलं. तुम्ही सगळ्यांनी तुमचे प्रश्न मांडले, बरोबर. आपण साहेबांना सगळं सिच्युएशन समजून दाखवली, लक्षात आणून दिली की कशा प्रकारे बोगस सर्वे होतोय, कशा प्रकारे जे तिथं राहत आहेत त्यांना डावललं जात आहे. आणि याचा आपल्या यशाचा पहिला टप्पा असा आहे की पहिला जो जुना सर्वे तो कॅन्सल करून नव्याने सर्वे होणार आहे, बरोबर. जे लोक तिथं राहतात त्यातल्या कोणावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी घेऊ. आणि पुढे सुद्धा जे काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटतील ते सगळे आपण अधिकाऱ्यांवर लाईन अप करू. तुमचं म्हणणं खरं आहे की ढिगाऱ्यावरती उभं करून फोटो काढणे, नावाची पाटी बदलणे, दुसऱ्याच लोकांचे फोटो काढणे, हे असं आपण होऊ देणार नाही, बरोबर. असं काय झालं की तुम्ही भांडत बसू नका, तिथे कॅमेरा काढायचा, शूट करायचं आणि ती फुटेज सुरक्षित ठेवा. तो फोटो किंवा हा माणूस इथं राहतच नाही, मग हा इथं कसं काय रहिवासी होऊ शकतो, असं तुम्ही शांततेनं बघा. ज्याला गोंधळ करायचा आहे तो तुमच्यावर हाणामाऱ्या घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल, पण आपली भूमिका पाहिजे शांततेची. हाणामारी होणार नाही याची काळजी घ्यायची. जर कोणी उद्योग तसा केला तर फक्त कॅमेऱ्यामध्ये शूट करणे, काही लोकांनी मोबाईलमध्ये शूट करा, काही लोकांनी लगेच 112ला फोन करा आणि पोलिसांना बोलवा. असं करत आपण 1 आठवड्यामध्ये आपण हा स्टडी करूया की मशालनी काय सर्वे दिलता, चुकीचा सर्वे, कोण येते 230 लोक, ते तिथं राहत नाहीत हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करूया. आणि मग आपला नव्याने सर्वे करून जे तिथं राहतात त्यांनी 2001 पासून जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील ते तुम्ही, लाईट बिल असेल किंवा फोटो पास असेल, वोटिंगचं कार्ड असेल, जे काय असेल ते सगळं तुम्ही तयार ठेवा, जेणेकरून तिथे राहणाऱ्या प्रत्येकाला आपल्याला पात्र करता आलं पाहिजे. घराच्या बदल्यात घर मिळालं पाहिजे, बरोबर. एकही माणूस त्याच्यापासून राहिला नाही पाहिजे. आता तुमचे जे काय म्हणणे की आमचे काही लोकांची 2 माळ्याची 3 माळ्याची, SRA मध्ये तसं नसतं. SRA मध्ये 300 स्क्वेअर फूट हा एक नियम ठरलेला आहे, बरोबर. तर त्याप्रमाणे आपल्याला जाता येईल. नियमाच्या बाहेर आपल्याला पण जाता येणार नाही, कमिशनरला पण जाता येणार नाही. आपण त्याप्रमाणे सगळी हालचाल करून फक्त शांततेनं करा, गडबड गोंधळ होणार नाही. कुणी मारामारी करून तुमच्यावर गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करेल असं करू नका. ते येणार तर भांडण होऊ यासाठी येणार आहेत. आपण तसं महिला आल्या तर महिलांनी त्याला पुढे जा, कारण पुरुषांवरती मग विनयभंगाचे गुन्हे वगैरे दाखल करू शकतील, बरोबर. तर महिलांनी तिथे लगेच एकमेकाला मदत करा. लगेच काही महिलांनी पोलिसांना बोलवा. 4-5व्या मिनिटात पोलीस इथं पोहोचले पाहिजेत असं लगेच फोन तुम्ही फिरवला पाहिजे, ठीक आहे. तर आपण पुन्हा नव्याने SRAचा सर्वे करायला हवूया आणि तुम्हाला प्रत्येकाला न्याय मिळेल असं पाहूया, ठीक आहे. विजयनगरला न्याय मिळेल. हे बघा, बायका आल्या, तुम्ही इथं राहता, तुमच्या एरियामध्ये येऊन गोंधळ करणे, याच्यावरती त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, कारण तुम्ही त्यांच्या एरियात जात नाही, ते तुमच्या एरियात येतात. असं कोणी नवीन माणसं आले की तुम्ही डायरेक्ट 112ला फोन करत चला. तो दुसरा टप्पा आहे, तुमचं काय म्हणणं आहे की मुलाचं किंवा मुलीचं दुसरं लग्न करूया, पण पहिल्याचा घटस्फोट घ्यावा लागेल ना. त्याचं काय, पहिलं तुमची प्रक्रिया हे करूया ना, मग पुढे बघू आपण. ते तुम्ही ठरवणार आहात. बिल्डर कोण असेल तिथं हे ठरवायचा अधिकार तुम्हाला मिळेल. मग झालं, हे सगळं असू दे, पुढे बघू आपण काय करायचं. जो राहतो तो घराचा मालक, हे झोपडपट्टीची भूमिका आपण करून घेऊ, ठीक आहे. आता सर आम्हाला तुम्हीच मदत करायची. नाही करूया, हा ठीक आहे, तुम्हीच आमच्यावर सहकार्य करायचं करूया. आता हे सगळे लोक आलते त्यांची ती एक आहे.